नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 11th स्टँडर्ड बायोलॉजी लेसन नंबर 4 दॅट इज ॲनिमल किंगडम फ्रॉम NCERT. यामध्ये आपण ऑलरेडी नॉन कॉर्डेट्स कवर केलेला आहे फर्स्ट पार्टमध्ये आणि आय होप की तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल. नसेल पाहिला तर त्याची लिंक तुम्हाला या ठिकाणी आय आयकॉनमध्ये पाहायला मिळेल. आता आपण पाहणार आहोत कॉर्डेट्स. मित्रांनो, तुम्ही जर नीटची तयारी करत असाल तर अनअकॅडमीतर्फे फ्री स्कॉलरशिप टेस्ट लॉन्च केलेली आहे. ही स्कॉलरशिप टेस्ट प्रत्येक आठवड्यामध्ये असते, एव्हरी संडे ॲट 11 AM. रजिस्ट्रेशन फ्री आहे. फक्त जर तुम्हाला या ठिकाणी कोड विचारला तर तुम्ही सुहानी 10 हा कोड वापरू शकता. सोबतच या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर एक्झाम कशा पद्धतीची असणार आहे आणि कुठे असणार आहे तर एक्झाम अनअकॅडमीच्या ॲपवरती आहे. लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. एक्झाममध्ये तुम्हाला लाईव्ह लीडर बोर्ड रँकिंग पाहायला मिळेल. 60 मिनिट्सची एक्झाम आहे. 28 क्वेश्चन्स आहेत. एक्झाममध्ये तुम्ही फ्रीमध्ये एनरोलमेंट करू शकता. तुम्हाला काही पे करायचं नाही आहे. बट तुम्हाला जर या एक्झाममध्ये खूप चांगला रँक मिळाला तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळू शकते. सोबतच 11साठी 12th स्टँडर्डसाठी सेपरेट कॉन्टेस्ट असणार आहेत आणि तुम्हाला जर या ठिकाणी कोड विचारला तर सुहानी 10 हा कोड तुम्ही वापरू शकता. सोबतच या ठिकाणी तुम्हाला रँक्सवरती प्राईज आहे. जर तुमचा रँक 1 to 3च्या मध्ये आला तर तुम्हाला अनअकॅडमीचं 1 इयरचं सबस्क्रिप्शन मिळू शकतं नीटसाठीचं. 4 to 10मध्ये रँक असेल तर 75% डिस्काउंट आहे आणि सो ऑन. तुम्ही या ठिकाणी ऑफर्स पण पाहू शकता. सोबतच या ठिकाणी स्कॉलरशिप टेस्टमध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी तेच सांगण्यात आलेलं आहे की बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स हे तीनही विषय असणार आहेत आणि वीकली कॉन्टेस्ट आहे. दर संडेला होणार आहे सकाळी 11 वाजता. अनअकॅडमीवरती काही बॅचेस लॉन्च होणार आहेत. झालेले आहेत. 27 सप्टेंबरला बॅच लॉन्च झालेली आहे. याच्या लिंक्स पण तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. समर्थ बॅच नाव आहे बॅचचं. सोबतच आहे सुपर अचिव्हर्स बॅच जे की 29 सप्टेंबरला सुरू झालेली आहे. तुम्ही अजूनही याच्यामध्ये पार्टिसिपेट होऊ शकता, एनरोलमेंट करू शकता. जर तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर 2 प्रकारचं सबस्क्रिप्शन आहे, प्लस आणि आयकॉनिक. आयकॉनिकमध्ये तुम्हाला 1-to-1 मेंटॉरशिप आणि फिजिकल नोट्स हे एक्स्ट्रा फीचर्स मिळतील. बाकी सगळे फीचर्स प्लसमध्ये आणि आयकॉनिकमध्ये सेम आहेत. या ठिकाणी तुम्ही प्राइजेस पाहू शकता. जर तुम्ही सुहानी 10 हा कोड वापरला तर तुम्हाला अजून 10% डिस्काउंट या ठिकाणी पाहायला मिळेल. लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतीलच. सोबतच तुम्ही जर काही कॉम्बो घेणार असाल म्हणजे काय तर तुम्हाला बोर्डसाठी पण तयारी करायची आहे आणि नीटची पण तयारी करायची असेल तर 11th स्टँडर्ड, 12th स्टँडर्ड बोर्ड आणि नीट असं तुम्ही कॉम्बोमध्ये घेऊ शकता. त्यामध्येही तुम्हाला बऱ्याचशा ऑफर्स पाहायला मिळतात. 20% या ठिकाणी डिस्काउंट आहे. सोबतच तुम्ही नीट आणि IIT JEE दोघांचीही तयारी एकत्र करत असाल तर पुन्हा एकदा या ठिकाणी तुम्हाला 20% ऑफर्स पाहायला मिळतील. तर अशा पद्धतीने या सगळ्यांच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. थँक्यू सो मच. लेट अस स्टार्ट टू अवर चॅप्टर. सो कॉर्डेट्स फायलम कॉर्डाटामध्ये येणार आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तर कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स यांच्यामधला डिफरन्स आपण पाहणार आहोत. सो सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात बेसिक डिफरन्स आहे तो म्हणजे हा की नॉन कॉर्डेट्समध्ये नोटोकॉर्ड ॲब्सेंट असतं आणि कॉर्डेट्समध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असतं. हे नोटोकॉर्ड काय आहे ते आता आपण पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जर ही डायग्राम पाहिली तर इथे तुम्हाला आधी पाहायला मिळते नर्व्ह कॉर्ड, त्याच्या खाली आहे ते म्हणजे नोटोकॉर्ड. ओके, सो नोटोकॉर्ड बेसिकली त्या ॲनिमलला सपोर्ट देण्यासाठी असणार आहे. ओके, सो आता जसं की आपण म्हणतो की कॉर्डेट्समध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असतं, बट सगळ्याच कॉर्डेट्समध्ये थ्रूआउट लाईफ किंवा पूर्ण बॉडीभर नोटोकॉर्ड नसतं. डिपेंड अपॉन की तो ऑर्गॅनिझम कुठे राहतो किंवा तो कशा पद्धतीने इव्हॉल्व झालेला आहे तर त्यानुसार त्याच्यामध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असतं. हे आपण पुढे पाहणार आहोतच. अजून एक की या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर इथे एक डायजेस्टिव्ह ट्यूब आहे. ओके, सो डायजेस्टिव्ह ट्यूब आणि नर्व्ह कॉर्ड यांच्यामध्ये असणार आहे नोटोकॉर्ड. त्याचं पोझिशन कुठे आहे हे पण लक्षात ठेवा. आणि अजून एक गोष्ट, नोटोकॉर्ड हे मिझोडर्मल आहे म्हणजे मिझोडमपासून तयार झालेलं आहे आणि नर्व्ह कॉर्ड हे एक्टोडमपासून तयार झालेलं असतं. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सेंट्रल नर्वस सिस्टम इज डॉर्सल, होलो अँड सिंगल. सेंट्रल नर्वस सिस्टम म्हणजे काय, हे जे नर्व्ह कॉर्ड आहे हे डॉर्सल आहे म्हणजे मागच्या बाजूला आहे बॉडीच्या, होलो आहे म्हणजे याच्यामध्ये स्पेस आहे, सोबतच सिंगल आहे म्हणजे एकच प्रेझेंट आहे. पण जर तुम्ही नॉन कॉर्डेट्समध्ये पाहिलं तर हेच सेंट्रल नर्वस सिस्टम किंवा नर्व्ह कॉर्ड हे वेंट्रल आहे म्हणजे पुढच्या बाजूला आहे, सॉलिड आहे म्हणजे ते भरलेलं आहे आणि डबल आहे म्हणजे 2 आहेत. नेक्स्ट आहे फॅरिंग्स परफोरेटेड बाय गिल स्लिट्स. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर फॅरिंग्समध्ये गिल स्लिट्स आहेत. गिल स्लिट्स म्हणजे काय, जस्ट असे स्लिट्स प्रेझेंट असतात. तुम्ही वुडन ब्लॉकमध्ये किंवा वुडन प्लँकमध्ये पण स्लिट्स पाहिले असतील तर त्याप्रमाणे या ठिकाणी स्लिट्स प्रेझेंट असतात फॉर रेस्पिरेशन. ओके, पण तुम्ही जर नॉन कॉर्डेट्समध्ये पाहिलं तर फॅरिंग्समध्ये गिल स्लिट्स वगैरे असे काही भानगड नाही आहे. नेक्स्ट आहे हार्ट इज वेंट्रल. कॉर्डेट्समध्ये हार्ट पुढच्या बाजूला आहे. तुम्ही आपल्या स्वतःच्या बॉडीवरून लक्षात ठेवू शकता कारण आपण पण कॉर्डेट्समध्येच येतो. सो हार्ट कुठे आहे, पुढच्या बाजूला आहे.
नेक्स्ट आहे नॉन कॉर्डेट्समध्ये अपोजिट, जर हार्ट प्रेझेंट असेल तर वेंट्रल साईडला नसून डोर्सल साईडला असणार आहे. एकतर यांच्यामध्ये प्रेझेंट असेल तर असं का सांगितलं आहे, कारण बऱ्याचशा नॉन कॉर्डेट्समध्ये आपण आधीही पाहिले की हार्ट प्रेझेंट असतंच असं नाही. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम असणारे जर तुम्ही कॉक्रोच वगैरे पाहिलं तर त्यांच्यामध्ये हार्ट वगैरे असलं काही प्रेझेंट नाही आहे. त्यांच्यामध्ये डायरेक्ट ब्लड वेसल्स थ्रू किंवा जस्ट वेसल्स थ्रू त्यांच्यामध्ये ब्लड जाणार आहे पूर्ण बॉडीभर किंवा पूर्ण सेल्समध्ये वगैरे. सो त्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अ पोस्ट ॲनल टेल इज प्रेझेंट. पोस्ट ॲनल टेल म्हणजे काय, जर तुम्ही मंकीजमध्ये वगैरे पाहिलं तर टेल असते, सो त्यालाच आपण पोस्ट ॲनल टेल म्हणतो. तुम्ही म्हणाल की मॅमल्समध्ये कुठे टेल प्रेझेंट आहे, जसं की फॉर एक्झाम्पल ह्युमॅन बीइंग्समध्ये टेल नाही आहे. तर ह्युमॅन बीइंग्समध्ये टेल जरी नसली तरी ह्युमॅन बीइंग्स ज्या पद्धतीने मंकीजपासून इव्हॉल्व झालेले आहेत तर आधी त्यांच्यामध्ये टेल होती, बट ह्युमॅन बीइंग्सने त्या टेलचा वापर नाही केला आणि एखादी गोष्ट आपण नाही वापरली की ती गंजते आणि शेवटी नष्ट होते. त्याच पद्धतीने टेल एक वेस्टेजियल ऑर्गन होतं आपल्यासाठी आणि ते हळूहळू कालांतराने नष्ट झालं, पण अजूनही आपल्या बॉडीमध्ये टेल बोन मात्र प्रेझेंट आहे. ओके. नेक्स्ट नॉन कॉर्डेट्समध्ये पोस्ट ॲनल टेल ॲब्सेंट असते. आता आपण पाहणार आहोत काही बेसिक कॅरेक्टर्स आहेत कॉर्डेट्सचे, जे की तुम्हाला सगळ्या कॉर्डेट्समध्ये पाहायला मिळणार आहेत. सो लेट अस सी. फायलम कॉर्डाटा. ॲनिमल्स बिलॉंगिंग टू फायलम कॉर्डाटा आर फंडामेंटली कॅरेक्टराइज्ड बाय प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड. सगळ्यात महत्त्वाचा घटक हाच आहे की यांच्यामध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे. नेक्स्ट आहे अ डॉर्सल हॉलो नर्व कॉर्ड. मागे असणारं एक नर्व कॉर्ड आहे. पेअर्ड फॅरेंजल गिल स्लिट्स. फॅरेंजल गिल स्लिट्स आहेत म्हणजे फॅरिंग्स विथ गिल स्लिट्स आहेत. दीज आर बायलॅटरली सिमेट्रिकल. सगळे कॉर्डेट्स हे बायलॅटरली सिमेट्रिकल असतात. तुम्ही क्रोकोडाईल घ्या, मंकी घ्या, ह्युमॅन बीइंग्स घ्या, कांगारू घ्या, बर्डमध्ये पिजन वगैरे काही घ्या, सगळे हे काय असणार आहेत, बायलॅटरली सिमेट्रिकल असणारच आहेत. नेक्स्ट आहे ट्रिप्लोप्लास्टिक आहेत. 3 जर्म लेयर्स प्रेझेंट असणार आहेत. युसिलोमेट आहेत म्हणजेच त्यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे. विथ ऑर्गन सिस्टम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. बॉडीमध्ये ऑर्गन सिस्टम्स प्रेझेंट आहेत. अजून आहे या ठिकाणी ओके दे पॉजेसेस अ पोस्ट ॲनल टेल अँड अ क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टम. क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम सगळ्यांमध्ये असणार आहे. सगळ्यांमध्ये हार्ट प्रेझेंट आहे. सोबतच त्यांच्यामध्ये पोस्ट ॲनल टेल आहे. अजून एक दुसरी गोष्ट ओके सो एवढंच महत्त्वाचं होतं. नेक्स्ट आहे की याचं एक डिव्हिजन कशामध्ये केलं जातं, तर सगळ्यात पहिल्यांदा जो फायलम आपला कॉर्डाटा आहे त्याला आपण 3 पार्ट्समध्ये डिवाईड करतो किंवा 3 सब फायलामध्ये डिवाईड करतो. सगळ्यात पहिल्यांदा युरोकॉर्डाटा, मग सेफॅलोकॉर्डाटा आणि मग वर्टेब्रेटा. आता हे जे युरोकॉर्डाटा आहे यालाच आपण ट्युनिकेटा असंही म्हणतो. आता याला ट्युनिकेटा वगैरे असं का म्हटलं जातं, तर याच्यामध्ये एक ट्युनिक प्रेझेंट असणार आहे अडल्ट बॉडीमध्ये. ओके. सो अडल्ट बॉडीमध्ये एक ट्युनिक प्रेझेंट असणार आहे. एक ट्युनिक ॲपेर्चर प्रेझेंट असतं किंवा एकमध्ये एक भाग प्रेझेंट असतं ट्युनिकचा, की जे मोस्टली सेल्युलोजपासून वगैरे बनलेलं असतं. सो त्याला आपण ट्युनिक म्हणतो आणि ट्युनिक त्याच्यामध्ये प्रेझेंट असल्यामुळे त्याला आपण ट्युनिकेटा असंही म्हणतो. ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सेफॅलोकॉर्डाटा आणि वर्टेब्रेटा. वर्टेब्रेटामध्ये हे जे नोटोकॉर्ड आहे ते रिप्लेस झालं असणार आहे वर्टेब्रल कॉलमने आणि बाकी सगळ्यांमध्ये असणार आहे नोटोकॉर्ड. ओके. सो युरोकॉर्डाटा आणि सेफॅलोकॉर्डाटामध्ये असणार आहे नोटोकॉर्ड आणि वर्टेब्रेटामध्ये हेच नोटोकॉर्ड वर्टेब्रल कॉलमने रिप्लेस झालं असणार आहे. सो सब फायला युरोकॉर्डाटा अँड सेफॅलोकॉर्डाटा आर ऑफन रेफर टू ॲज प्रोटोकॉर्डेट्स अँड आर एक्सक्लुझिव्हली मरीन. हे एक्सक्लुझिव्हली मेरीन आहेत. हे फक्त आणि फक्त ओशन वॉटरमध्ये सी वॉटरमध्ये पाहायला मिळतात याच्यामधले सगळे ऑर्गॅनिझम्स. सोबतच याला आपण प्रोटोकॉर्डेटा म्हणतो. रिझन हेच की हे प्रिमिटिव्ह आहेत. ओके. सगळ्यात पहिल्यांदा हे आले होते सो त्याच्यामुळे याला आपण प्रोटोकॉर्डाटा म्हणतो. सोबतच हे नॉन वर्टेब्रेट्स आहेत. ओके. कारण याच्यामध्ये वर्टेब्रेट कॉलम नाही आहे सो नॉन वर्टेब्रेट्स आहेत. अजून दुसरी गोष्ट की याला आपण एक रॅनिएटा पण म्हणतो. एक रॅनिएटा यासाठी की यांच्यामध्ये ब्रेन बॉक्स प्रेझेंट नाही आहे, बट जर आपण वर्टेब्रेटामध्ये पाहिलं तर ब्रेन बॉक्स प्रेझेंट आहे सो त्याला आपण क्रॅनिएटा पण म्हणतो. हे क्रॅनिएटा किंवा क्रॅनियम वगैरे आपण पुढे पाहणार आहोतच. नेक्स्ट आहे सो जर आपण स्पेशली युरोकॉर्डाटामध्ये पाहिलं तर यांच्यामध्ये नोटोकॉर्ड जे आहे ते फक्त लार्वल टेलमध्ये प्रेझेंट असतं. पूर्ण बॉडीभर नोटोकॉर्ड नसणार आहे. सो तुम्ही जर या ठिकाणी ॲक्सिडियामध्ये तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी फक्त टेल रिजनमध्ये लार्वाच्या टेल रिजनमध्येच फक्त नोटोकॉर्ड असणार आहे. पण तुम्ही जर नेक्स्ट पाहिलं सेफॅलोकॉर्डाटा तर यांच्यामध्ये पूर्ण बॉडीच्या लेंथ एवढं नोटोकॉर्ड असतं. जसं की तुम्ही या ठिकाणी ॲम्फिओक्झस पाहू शकता. या ठिकाणी पूर्ण हेडपासून ते टेलपर्यंत पूर्ण बॉडीभर नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे. ओके. आणि हे थ्रू आउट लाईफ प्रेझेंट असतं. पूर्ण ते मरेपर्यंत वगैरे प्रेझेंट असणार आहे. नेक्स्ट आहे एक्झाम्पल्स युरोकॉर्डाटामध्ये ॲस्केडिया आहे आणि साफला आहे. डोलिओलम पण आहे. नेक्स्ट आहे सेफॅलोकॉर्डाटामध्ये ब्रँकिओस्टोमाटा, यामध्ये ॲम्फिओक्झस आणि लॅन्सेलेट येतं. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की द मेंबर्स ऑफ सबफायलम वर्टेब्रेटा पजेसेस नोटोकॉर्ड ड्युरिंग द एम्ब्रियोनिक पिरियड. वर्टेब्रेटामध्ये
बरेचसे अजून पण क्लास येतात, त्या आपण आता पुढे पाहणार आहोत. सो वर्टेब्रेटामध्ये जर आपण एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटमध्ये पाहिलं सगळ्यात पहिला पिरियड, तर त्यामध्ये त्यांच्यामध्ये नोटोकॉड असतं. बट हळूहळू जसं ते अडल्ट होतील तर त्यांच्यामधलं ते जे नोटोकॉड आहे तर ते रिप्लेस होतं बाय द वर्टेब्रल कॉलम. ओके. सो आता ते वर्टेब्रल कॉलम डिपेंड अपॉन की तो कोणता ऑर्गॅनिझम आहे, ते कसं असू शकतं, कार्टिलेजिनस किंवा बोनी. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, ही खूप महत्त्वाची लाईन आहे की ऑल वर्टेब्रेट्स आर कॉर्डेट्स बट ऑल कॉर्डेट्स आर नॉट वर्टेब्रेट्स. मतलब क्या? सो देखो, आता या ठिकाणी वर्टेब्रेट्स म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये वर्टेब्रल कॉलम आहे. कॉर्डेट्स म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये नोटोकॉड आहे. आपण मगाशी पाहिलं की वर्टेब्रल कॉलम कशापासून तयार झाला आहे, नोटोकॉडपासूनच. म्हणजे याचा अर्थ काय, सगळे वर्टेब्रेट्स काय येणार आहेत, कॉर्डेट्स येणार आहेत. कारण इनडायरेक्टली सगळ्या वर्टेब्रेट्समध्ये वर्टेब्रल कॉलम म्हणजेच काय आहे, नोटोकॉड प्रेझेंट आहे. कळलं? ओके. आता नेक्स्ट आहे, ऑल कॉर्डेट्स आर नॉट वर्टेब्रेट्स. कॉर्डेट्समध्ये काय काय येतात, सेफॅलोकॉर्डाटा आणि युरोकॉर्डाटा पण येणार आहेत. ओके. पण मगाशी आपण पाहिलं की सेफॅलोकॉर्डाटा आणि युरोकॉर्डाटा यांच्यामध्ये फक्त नोटोकॉड प्रेझेंट आहे, पण कॉर्डेट्समध्ये काय प्रेझेंट आहे, वर्टेब्रल कॉलम. सो त्याच्यामुळे सगळे कॉर्डेट्स हे वर्टेब्रेटामध्ये येतील का, नाही येणार. सिम्पल, हेच हे स्टेटमेंट होतं. बिसाइड्स द बेसिक कॉर्डेट कॅरेक्टर्स वर्टेब्रेट्स हॅव अ वेंट्रल मस्क्युलर हार्ट विथ 2, 3 or 4 चेंबर्स. सो आता या ठिकाणी जर आपण याच्या व्यतिरिक्त पाहिलं तर वर्टेब्रेट्समध्ये अजून एक स्पेशल कॅरेक्टर आहे, ते म्हणजे हार्ट तर वेंट्रल साईडला असतं, पण सोबतच हार्ट 2 चेंबर असू शकतं, 3 चेंबर किंवा 4 चेंबरही असू शकतं. आता हे 2 चेंबर, 3 चेंबर आणि 4 चेंबर काय आहे आपण आत्ताच पाहूया, कारण हे शब्द पुढे बऱ्याचदा वापरले जाणार आहेत. सगळ्यात पहिल्यांदा जे 2 चेंबर हार्ट असणार आहे यांच्यामध्ये यांच्यामध्ये फक्त 2च चेंबर्स प्रेझेंट असतात. सो अशा पद्धतीने हे 2 चेंबर्स यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. ओके. सो इथे असणार आहे तुमचं आर्टरी आणि इथे असणार आहे वेन. सो आर्टरीमधून ब्लड येणार आहे वेनमध्ये, आणि या ठिकाणी दोघांच्यामध्ये इथे आर्टरी वेन वेल्फ प्रेझेंट असतं की ज्या ठिकाणी फक्त ऑक्सिजनेटेड ब्लडच पंप केलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे विनस असणार आहे. तर अशा पद्धतीने हे आहे 2 चेंबर्ड हार्ट. 3 चेंबर्ड हार्ट कशा पद्धतीचं असणार आहे, तर अशा पद्धतीने साधारणतः आपलं हार्ट असतं. सो आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर इथे आपल्या युजली हार्टमध्ये जर आपण पाहिलं तर इथे असे 4 चेंबर असतात. बट जर तुम्ही या हार्टमध्ये पाहिलं तर या ठिकाणी फक्त 3 चेंबर्स आहेत. एक तर हा एक चेंबर आणि हा एक चेंबर. सो आता फर्स्ट ऑफ ऑल या हार्टमध्ये तुम्ही जर पाहिलं तर ह्या आहे राईट आर्टरी, हे असणार आहे लेफ्ट आर्टरी, आणि या ठिकाणी असणार आहे वेन्स. ओके. आणि जर तुम्ही आता 4 चेंबर हार्ट पाहिलं तर ज्याप्रमाणे आपलं हार्ट असतं त्याप्रमाणे असणार आहे हार्ट. ओके. सो या ठिकाणी असणार आहे राईट आर्टरी, या ठिकाणी असणार आहे लेफ्ट आर्टरी, या ठिकाणी असणार आहे राईट वेन आणि या ठिकाणी लेफ्ट वेन. अशा पद्धतीने हे हार्टचे प्रकार आहेत. त्यानंतर आहे किडनी प्रेझेंट असणार आहे फॉर एक्सक्रिएशन, ऑस्मोरेग्युलेशन, आणि पेड ॲपेंडेजेस असणार आहेत फॉर लोकोमोशन. ओके. सो अशा पद्धतीने हे काही एक्स्ट्रा कॅरेक्टरिस्टिक्स आहेत जे की वर्टेब्रेटामध्ये प्रेझेंट असतं. आता आपण सब फायलम वर्टेब्रेटा, हे जे आहेत युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा, वर्टेब्रेटा हे सब फायलम आहेत. ओके. बऱ्याचदा आपली मिस्टेक होते, आपल्याला वाटतं की हे फायलम्स आहेत. नाही, हे सब फायलम्स आहेत. मग सब फायला आहेत. ॲक्च्युली आपण फायलम्स म्हणत नाही, फायला म्हणतो. आणि सोबतच आता याचा मेन फायलम कोण आहे, तर मेन फायलम आहे कॉर्डेट्स. ओके. आणि याच्या अंडर हे 3 सब फायला येतात. ओके. सो वर्टेब्रेटाचं आता आपण डिव्हिजन पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा डिव्हिजनमध्ये 2 प्रकार पडतात. एक आहे एग्नाथा आणि दुसरा आहे ग्नाथोस्टोमाटा. एग्नाथा म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये जॉ प्रेझेंट नाही आहे ते, आणि ग्नाथोस्टोमाटा म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये जॉ प्रेझेंट आहे ते. ओके. सो एग्नाथामध्ये क्लास आहे ते म्हणजे सायक्लोस्टोमाटा. आता तुम्ही म्हणाल यांच्यामध्ये जॉ नाही आहे तर हे खाणार वगैरे कसे, तर यांच्यामध्ये जॉ नसतं बट यांच्यामध्ये सकर असणार आहे. हे मोस्टली पॅरासायटिक असतात. पॅरासायटिक म्हणजे काय, सपोज की हे एखादं फिश वगैरे आहे, यांच्या बॉडीवरती हे राहणार आहेत कोण, सायक्लोस्टोमाटामधले ऑर्गॅनिझम्स. आणि जे फिशमध्ये असणारे न्यूट्रियंट्स आहेत किंवा जे पण न्यूट्रिशन फिशमध्ये असेल ते सगळं सक करण्याचं काम करणार आहे. त्यांच्यासमोर एक यांचं माउथ असं सर्क्युलर शेपमध्ये वगैरे असणार आहे. ओके. हे आपण पुढे या डायग्राममध्ये पाहणार आहोतच. नेक्स्ट आहे ग्नाथोस्टोमाटामध्ये, यांच्यामध्ये जॉ प्रेझेंट असणार आहे. यांच्यामध्ये अजून 2 सुपर क्लास पडतात, पायसिस आणि टेट्रापोडा. पायसिस म्हणजे काय, मोस्टली याच्यामध्ये सगळे फिश येणार आहेत की ज्यांच्यामध्ये फाइन्स प्रेझेंट आहेत स्विमिंग पर्पजसाठी. आणि टेट्रापोडामध्ये सगळे असे ॲनिमल्स की ज्यांना 4 पाय आहेत. टेट्रा म्हणजे 4, पोड्स म्हणजे पाय. ओके. 4 पायवाले सगळे येणार आहेत टेट्रापोडामध्ये. पायसिस पुन्हा एकदा 2 ह्याच्यामध्ये डिवाइड केलं जातं 2 क्लासेसमध्ये. फर्स्ट आहे कॉन्ड्रिक थाईस, याला काही जण थीस किंवा थाईज म्हणतात. सो कॉन्ड्रिक थाईस किंवा कॉन्ड्रिक थीस. आणि दुसरं आहे ऑस्टिक थीस. ओके. नेक्स्ट आहे टेट्रापोडामध्ये 4 प्रकारचे क्लास येतात, ॲम्फिबिया, रेप्टिलिया, एव्हिस, मॅमेलिया. ओके. किंवा मॅमल्स.
आता या ठिकाणी याला कॉन्ड्रिक्थिस का म्हणतात, तर यांच्यामध्ये जे असणारं स्केलेटन आहे तर ते कार्टिलेजपासून बनले आणि ऑस्टिकथिसमध्ये जे स्केलेटन आहे तर ते बोन्सपासून बनले. सिमिलरली ॲम्फिबियामध्ये असे ॲनिमल्स की जे लँडवरती पण राहतात आणि वॉटरमध्ये पण राहतात. नेक्स्ट आहे रेप्टेलिया. म्हणजे काय, यांना आपण ट्रू टेरेस्ट्रियल ॲनिमल्स असं म्हणतो, कारण ते असे पहिले ॲनिमल्स आहेत की जे जमिनीवरती, फक्त जमिनीवरती राहत होते. नेक्स्ट आहे एव्हिस, म्हणजे आपले आकाशात उडणारे बर्ड्स. आणि नेक्स्ट आहेत मॅमल्समध्ये सगळे 4 पायवाले सगळे मॅमल्स की ज्यांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅमरी ग्लँड प्रेझेंट आहे. ओके, सो लेटस यांना आपण डिटेलमध्ये पाहूया. फर्स्ट आहे क्लास सायक्लोस्टोमाटा, जे आहेत एग्नाथामध्ये, ज्यांच्यामध्ये जॉ बी काय प्रेझेंट नाही आहे. सो ऑल लिव्हिंग मेंबर्स ऑफ क्लास सायक्लोस्टोमाटा आर एक्टोपॅरासायटिक, म्हणजे इतर ऑर्गॅनिझम्सवरती डिपेंडंट आहेत पण बाहेरून, ओके, आतमध्ये राहून नाही. ऑन सम फिशेस दे हॅव ॲन इलॉंगेटेड बॉडी बिअरिंग 6 to 15 पेअर्स ऑफ गिल स्लिट्स. तुम्ही या ठिकाणी गिल स्लिट्स पाहू शकता. असे 6 ते 15 पेअर्स यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. हे कशासाठी वापरतात, फॉर द रेस्पिरेशन पर्पज. सायक्लोस्टोमाटा हॅव अ सकिंग अँड सर्क्युलर माउथ विदाउट जॉज. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर सर्क्युलर माउथ आहे, जे की सकिंग वगैरे करण्यासाठी वापरलं जातं. याच्यामध्ये जॉ प्रेझेंट नाही आहे. नेक्स्ट आहे जॉ, म्हणजे काय दात वगैरे असलं काही नाही आहे, जीभ दात वगैरे असलं नाही आहे. देअर बॉडी इज डिवॉइड ऑफ स्केल्स अँड पेअर्ड फिन्स. यांच्यामध्ये पेअर्ड फिन्स नसतात, फिन्स आहेत बट पेअर्ड नाही आहेत. जस्ट त्यांना जेवढे स्टिक होण्यासाठी आवश्यक आहेत एखाद्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीवरती तेवढेच प्रेझेंट आहेत. क्रेनियम अँड वर्टेब्रल कॉलम आर कार्टिलेजिनस. क्रेनियम म्हणजे काय, जे त्यांचं ब्रेन बॉक्स आहे तर ते, सोबतच वर्टेब्रल कॉलम हे कार्टिलेजपासून बनलेलं आहे. नेक्स्ट आहे सर्क्युलेशन इज ऑफ क्लोज्ड टाईप. सर्क्युलेशन क्लोज टाईपचं आहे. अजून दुसरी गोष्ट आहे की ओके, सो नेक्स्ट आहे सायक्लोस्टोम्स आर मेरीन बट मायग्रेट फॉर स्पाउनिंग टू फ्रेश वॉटर. स्पाउनिंग म्हणजे काय, फॉर द रिप्रोडक्शन. सो ते मोस्टली मेरीन वॉटरमध्ये राहतात, बट जेव्हा रिप्रोडक्शन करायचं असेल किंवा जेव्हा त्यांचा तो पिरियड असेल तर तेव्हा ते फ्रेश वॉटरमध्ये जाणार आहेत. ओके, आफ्टर स्पाउनिंग विदिन अ फ्यू डेज दे डाय. बट स्पाउनिंग केल्यानंतर जे अडल्ट सायक्लोस्टोमाटामधले येणारे ऑर्गॅनिझम्स आहेत तर ते स्पाउनिंगनंतर डेथ होते त्यांची. आणि ऑब्वियसली स्पाउनिंग जर फ्रेश वॉटरमध्ये केलेलं आहे तर लार्वा पण फ्रेश वॉटरमध्येच असणार आहे. सो मेटामॉर्फोसिसच्या वेळेस ते लार्वा फ्रेश वॉटरमधून पुन्हा एकदा ओशनमध्ये किंवा सी वॉटरमध्ये, मेरीन वॉटरमध्ये येणार आहेत. ओके, सो एक्झाम्पल्स आहेत पेट्रोमायझॉन, जे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. याला आपण लॅम्प्रे पण म्हणतो. मायक्सिन, ज्याला आपण हॅगफिश पण म्हणतो. ओके, हॅगफिश. नेक्स्ट आहे अजून एक एक्स्ट्राचं कॅरेक्टरिस्टिक, ते म्हणजे असं यांच्यामध्ये स्टमक पॅनक्रिया ॲब्सेंट असणार आहे कोणामध्ये, सायक्लोस्टोमाटामध्ये. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत क्लास कॉन्ड्रिक्थिस. दे आर मेरीन ॲनिमल्स विथ स्ट्रीमलाइन्ड बॉडी अँड हॅव कार्टिलेजिनस एंडोस्केलेटन. सो यांच्यामध्ये बॉडी कशा आहे, स्ट्रीमलाइन्ड आहे. स्ट्रीमलाइन्ड म्हणजे काय, या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की असे एक ज्याप्रमाणे ओशनमध्ये वगैरे स्ट्रीम्स येतात, वेव्ज ज्याप्रमाणे असतात त्याप्रमाणे यांची बॉडी आहे. कात्र्यांना स्विम करता यावं, त्याला आपण स्पिंडल शेप्ड पण म्हणतो. सोबतच नावातच कॉन्ड्रिक्थिन्स आहे, यांना असं नाव यासाठी दिले की यांचं एंडोस्केलेटन कार्टिलेजिनस असतं, कार्टिलेजपासून बनलेलं असतं आणि मेरीन ॲनिमल्स आहेत. माउथ इज लोकेटेड वेंट्रली. माउथ कुठे आहे, पुढे आहे, वेंट्रली आहे. तुम्ही या ठिकाणी एक्झाम्पल पाहू शकता डायग्राममध्ये. ओके, माउथ कसं आहे, पुढे आहे, वेंट्रली आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे नोटोकॉड इज पर्सिस्टंट थ्रू आउट लाईफ. पूर्ण जन्मभर किंवा पूर्ण आयुष्यभर त्यांच्यामध्ये नोटोकॉड प्रेझेंट असतं. गिल स्लिट्स आर सेपरेट अँड विदाउट ओपर्क्युलम. ओपर्क्युलम म्हणजे काय, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता गिल स्लिट्स आहेत आणि गिल स्लिट्स उघड्या आहेत, त्यांना कोणतंही कवरिंग नाही आहे. सो हे जे ओपर्क्युलम आहे हे गिल स्लिट्सवरचं कवरिंग असतं, बट या ठिकाणी तुम्ही गिल स्लिट्स एकदम क्लिअरली पाहू शकताय. सो गिल स्लिट्सवरती कवरिंग नाही आहे, विदाउट ओपर्क्युलम आहेत. द स्किन इज टफ. स्किन टफ आहे, कंटेनिंग मायन्यूट प्लॅकॉइड स्केल्स. सो तुम्ही या ठिकाणी प्लॅकॉइड स्केल्स वगैरे सगळं पाहू शकता. बॉडीवरचे स्केल्स पण एवढं क्लिअरली नाही आहे, बट तरी तुम्ही पाहू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे टीथ आर मोडिफाईड प्लॅकॉइड स्केल्स विच आर बॅकवर्डली डायरेक्टेड. सो टीथ तुम्ही जर पाहिलं तर बॅकवर्डली डायरेक्टेड म्हणजे अशा पद्धतीने यांचे दात असणार आहेत. सो जेव्हा ते एखादा प्रे पकडणार तर ते इझिली बाहेर नाही जाऊ शकणार, कारण त्याचे दात असे बॅकवर्डली असे थोडेसे टर्न आहेत किंवा थोडेसे असे बेंड झालेले आहेत असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट आहे देअर जॉज आर व्हेरी पॉवरफुल. कशामुळे, अशा टीथमुळेच, कारण एखादं प्रे जर आतमध्ये गेले की लवकर म्हणजे बाहेरच येऊ शकत नाही, अशा पद्धतीने त्यांची रचना आहे. नेक्स्ट आहे दीज ॲनिमल्स आर प्रिडॅशियस. हे ॲनिमल्स कसे आहेत, प्रिडॅशियस आहेत. नेक्स्ट आहे ड्यू टू ॲब्सेन्स ऑफ एअर ब्लॅडर. एअर ब्लॅडर म्हणजे काय, तर ते मोस्टली बॉडीची बायोन्सी मेंटेन करण्यासाठी असतं. सो यांच्यामध्ये एअर ब्लॅडर ॲब्सेंट आहे आणि एअर ब्लॅडर ॲब्सेंट असल्यामुळे ते बायोन्सी मेंटेन करू शकत नाहीत. सो त्यांनी जर स्विम नाही केलं तर ते मग समुद्रामध्ये आतमध्ये बुडू शकतात. सो दॅट्स वाय त्यांना कंटिन्युअसली स्विम करणं गरजेचं असतं, का तर एअर ब्लॅडर्स नाही आहेत.
हार्ट इज 2 चेंबर्ड, एक ऑरिकल असणार, एक वेंट्रिकल असणार. नेक्स्ट आहे सम ऑफ देम हॅव इलेक्ट्रिक ऑर्गन्स, काहींच्या ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिक ऑर्गन्स पण प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल टॉर्पेडो आहे. अँड सम पजेसेस पॉयझन स्ट्रिंग. स्ट्रिंग म्हणजे काय, ते जेव्हा आपल्यावरती सपोज की त्यांनी स्ट्रिंग केलं तर ते पॉयझन आपल्या बॉडीमध्ये एक्झर्ट करणार आहेत. ओके, सो त्याचं एक्झाम्पल आहे ट्रायगॉन. नेक्स्ट आहे दे आर कोल्ड ब्लडेड, म्हणजे पॉयकिलोथर्मस आहेत. ब्लड कसं आहे, कोल्ड आहे. ते अकॉर्डिंग टू द टेम्परेचर ऑफ सराउंडिंग स्वतःचं टेम्परेचर मेंटेन नाही करू शकत. सो दॅट इज दे लॅक द कॅपॅसिटी टू रेग्युलेट देअर बॉडी टेम्परेचर. सेक्सेस आर सेपरेट, मेल आणि फिमेल सेपरेट असणार आहे. इन मेल्स पेल्विक फिन्स वेअर क्लास्पर्स, आणि हे क्लास्पर्स जे आहेत ते कॉप्युलेटरी ऑर्गन्स आहेत जे रिप्रोडक्शनसाठी हेल्प करणार आहेत. ओके, नेक्स्ट आहे दे हॅव इंटरनल फर्टिलायझेशन अँड मेनी ऑफ देम आर विव्हिपॅरस. फर्टिलायझेशन बॉडीच्या आतमध्ये होणार आहे आणि मोस्ट ऑफ देम आर विव्हिपॅरस, म्हणजे काय, त्यांच्या यंगवनला डायरेक्ट बर्थ देतात, अंड वगैरे देत नाहीत. एक्झाम्पल्समध्ये आहे स्कोलॉयडन, जसं की तुम्ही या ठिकाणी डॉगफिश पाहू शकता. ओके, सो याला डॉगफिश का म्हटलं जातं, तर एकच याच्यामागे रिझन असं आहे की ज्याप्रमाणे तुम्ही पाहिलं असेल डॉग्स जे असतात तर ते जस्ट स्मेल करून ते ओळखू शकतात एखादी गोष्ट, तर त्याच पद्धतीने यांच्यामध्ये पण ती स्मेल करण्याची तेवढी कॅपॅसिटी असते. सो दॅट्स वाय त्याला आपण डॉगफिश म्हणतो. प्रिस्टिस आहेत ज्याला आपण सॉफिश म्हणतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कॅरकॅरोडोन आहे ज्याला आपण ग्रेट व्हाईट शार्क असं म्हणतो. नेक्स्ट आहे ट्रायगॉन ज्याला आपण स्ट्रिंग रे असं म्हणणार आहोत, कारण ते स्ट्रिंगिंग करणार आहेत, आपल्या बॉडीमध्ये पॉयझन वगैरे ते टाकू शकतात. नेक्स्ट आहे ऑस्टिकथिस. ऑस्टिकथिसमध्ये बेसिकली त्यांचं जे एंडोस्केलेटन असणार आहे तर ते बोनपासून बनलेलं असणार आहे. सो इट इन्क्ल्यूड्स बोथ मेरीन पण आहेत आणि फ्रेश वॉटरमध्ये राहणारे पण आहेत. जर बॉडी इज स्ट्रीमलाइंड, बॉडी नेहमीप्रमाणे फिश असल्यामुळे स्ट्रीमलाइंड असणार आहे. तुम्ही या ठिकाणी एक्झाम्पल पण पाहू शकता. नेक्स्ट आहे माउथ इज मोस्टली टर्मिनल. माउथ काय आहे, टर्मिनल आहे. या ठिकाणी तुम्ही माउथ पाहू शकता, टर्मिनल आहे. जसं की आधी जर आपण कॉन्ट्रिक्थिसमध्ये पाहिलं तर माउथ कसं होतं, असं वेंट्रल किंवा बाहेर आलेलं होतं. ओके, तसं यामध्ये नाही आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दे हॅव 4 पेअर्स ऑफ गिल्स विच आर कवर्ड बाय अन ओपरक्युलम. यांच्यामध्ये ओपरक्युलम प्रेझेंट आहे. तुम्ही इथे पाहिलं तर तुम्हाला इझिली गिल स्लिट्स नाही पाहायला मिळत आहेत. सो या ठिकाणी काय आहे, ओपरक्युलम प्रेझेंट आहे, गिल स्लिट्सवरती एक कवरिंग प्रेझेंट आहे. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे स्किन इज कवर्ड विथ सायक्लॉइड किंवा टेनॉइड स्केल्स. यांच्यामध्ये टेनॉइड किंवा सायक्लॉइड स्केल्स प्रेझेंट आहेत. एक जस्ट तुम्ही या ठिकाणी स्केल्सची सायकल पाहू शकता, अशा पद्धतीने या ठिकाणी स्केल्स प्रेझेंट आहेत. सो याला आपण सायक्लॉइड स्केल्स असं म्हणू शकतो. नेक्स्ट आहे एअर ब्लॅडर इज प्रेझेंट विच रेग्युलेट्स बायोन्सी. यांच्यामध्ये एअर ब्लॅडर असतं. सो यांना प्रत्येक वेळेस स्विम करणं गरजेचं नाही आहे, हे जस्ट वॉटरमध्ये फ्लोट पण करू शकतात. बट कॉन्ट्रिक्थिसमध्ये स्विम करणं दरवेळी गरजेचं होतं कारण त्यांच्यामध्ये एअर ब्लॅडर नव्हते. सो हा एक अजून एक डिफरन्स आहे दोघांमधला. हार्ट इज 2 चेंबर्ड. यांच्यामध्ये हार्ट 2 चेंबर्ड आहे, ऑडिकल आणि वेंट्रिकल. दे आर कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स. हे पण कोल्ड ब्लडेड आहेत, स्वतःचं टेम्परेचर मेंटेन नाही ठेवू शकत. सेक्सेस आर सेपरेट. फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल. बॉडीच्या बाहेर फर्टिलायझेशन होतं. दे आर ओव्हिपॅरस. हे मोस्टली एग वगैरे देणार आहेत. डेव्हलपमेंट डायरेक्ट आहे, लार्वा बिर्वा असलं काही नाही आहे. एक्झाम्पलमध्ये आहेत मेरीनमधले वेगळे आणि फ्रेश वॉटरमधले वेगळे असं घेतलेलं आहे या ठिकाणी. एक्झोसेटस म्हणजे फ्लाइंग फिश आहे. हिपोकॅम्पस म्हणजे सी हॉर्स तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. ओके, सी हॉर्स. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फ्रेश वॉटरमध्ये आहेत लॅबिओ म्हणजे रोहू ज्याला आपण म्हणतो, केटला किंवा कॅटला पण म्हणतात. क्लॅरियस म्हणजे मगूर. एक्वॅरियममध्ये बेटा म्हणजे फायटिंग फिश आणि टेरोफायला म्हणजे एंजल फिश. सो तुम्ही या ठिकाणी काही डायग्राम्स पण पाहू शकता. सी हॉर्स आणि केटला आहे. नेक्स्ट आहे क्लास ॲम्फिबिया. ॲम्फिबिया म्हणजे काय, तर ॲम्फी म्हणजे ड्युएल आणि बायोस म्हणजे लाईफ. सो अशा पद्धतीने दोन्ही ठिकाणी ते राहू शकतात. ॲक्वॅटिक म्हणजे वॉटरमध्ये पण आणि टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवरती पण. सो त्याला आपण ॲक्वॅटिक आणि टेरेस्ट्रियल दोन्ही हॅबिटेटमध्ये ते राहू शकतात. नेक्स्ट आहे ॲम्फिबियन्स कॅन लिव्ह इन ॲक्वॅटिक ॲज वेल एज टेरेस्ट्रियल हॅबिटेट्स. मोस्ट ऑफ देम हॅव 2 पेअर्स ऑफ लिम्स. 2 पेअर्स ऑफ लिम्स म्हणजे काय, 4 पाय असतात. ओके, सो नेक्स्ट त्याच्यामुळे हे टेट्रापोडामध्ये येतात. नेक्स्ट आहे बॉडी इज डिव्हिजिबल इन टू हेड अँड ट्रंक. सो या ठिकाणी बॉडी आहे सगळ्यात पहिल्यांदा तर हेडमध्ये डिव्हिजिबल आहे आणि त्याच्यानंतर आहे पूर्ण बॉडी म्हणजे ट्रंक. या ठिकाणी पण हेड यांच्यामध्ये नेक ॲबसेंट असते. नेक्स्ट आहे हे लिझार्ड वगैरे नाही आहे कारण लिझार्ड रेप्टॅलियामध्ये येते, हे लिझार्ड नाही आहे. याला आपण म्हणणार आहोत या ठिकाणी सॅलमॅन्ड्रा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे टेल मे बी प्रेझेंट इन सम. टेल काहींमध्ये प्रेझेंट असते, फॉर एक्झाम्पल सॅलमॅन्ड्रामध्ये टेल प्रेझेंट आहे. नेक्स्ट आहे दी ॲम्फिबियन स्किन इज मॉइस्ट. मॉइस्ट म्हणजे काय, अशी थोडीशी ओलसर अशी असणार आहे. दी आयज हॅव आयलिड्स. डोळ्यांना आयलिड्स असणार आहेत. फ्रॉग वगैरे पाहिलं असेल, डोळे वगैरे बंद करतात. अ टेम्फॅनम रिप्रेझेंट्स दी इयर. यांच्यामध्ये ॲट सच ॲक्च्युअल इयर नसतात बट टेम्फॅनम प्रेझेंट असणार आहे.
एलिमेंटरी कॅनल, युरिनरी अँड रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्स ओपन इन टू अ कॉमन चेंबर कॉल्ड ॲज क्लोॲका. सो यांच्यामध्ये सेपरेट असं काही बॉडीमध्ये नाही आहे. एलिमेंटरी कॅनल किंवा युरिनरी सगळं काही एकाच या ठिकाणी एक कॉमन ओपनिंग आहे, दॅट इज क्लोॲका. सो नेक्स्ट आहे रेस्पिरेशन इज बाय गिल्स, लंग्स अँड थ्रू स्किन. डिपेंड अपॉन की ते सध्या कुठे राहत आहेत. पाण्यामध्ये असेल तर गिलनुसार, जर जमिनीवरती असतील तर लंगनुसार ते रेस्पायर करणार आहेत. ओके, आणि स्किनने पण ते रेस्पायर करतात. नेक्स्ट आहे द हार्ट इज 3 चेंबर्ड, 2 ऑरिकल्स असतात आणि एक वेंट्रिकल प्रेझेंट असणार आहे. दीज आर कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स, कोल्ड ब्लडेड आहेत हे देखील. सेक्सेस आर सेपरेट, फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल, बॉडीच्या बाहेर फर्टिलायझेशन, दॅट इज ते ओव्हीपॅरस आहेत, एग्स देणार आहेत. डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट. एक्झाम्पल आहे बफू, ज्याला की आपण टोड म्हणतो. राणा म्हणजे काय या ठिकाणी येणार आहे, फ्रॉग, त्याचं ते सायंटिफिक नेम आहे. ह्याला म्हणजे त्याला आपण ट्री फ्रॉग असं म्हणणार आहोत. सेलमेंड्रा, ज्याला आपण सेलमँडर म्हणतो. त्याच्यानंतर आहे इक्टिओफिस, इक्टिओफिसला आपण म्हणणार आहोत लिमलेस ॲम्फिबिया. ओके, सो याचं नाव आहे इक्टिओफिस, काही जण याला इक्टिओफिस पण म्हणतात. नेक्स्ट आहे रेप्टालिया. हा एक लॅटिन वर्ड आहे ज्याचा अर्थ होतो रेपेड और रेप्टम, म्हणजे काय टू क्रीप और टू क्राउल, म्हणजे काय म्हणतात त्याला सरपटणं वगैरे. सो नेक्स्ट आहे या क्लासमध्ये सगळे असे ॲनिमल्स आहेत जे की सरपटतात, जे की चालू वगैरे शकत नाहीत. मोस्टली त्यांच्याकडे पाय असतात, बट ते तेवढे कॅपेबल नसतात की ते त्यांची बॉडी पूर्ण लिफ्ट करू शकतील. ओके, सो त्याच्यामुळे यांच्यामध्ये पाय असूनही ते सरपटतात. दे आर मोस्टली टेरेस्ट्रियल, हे टेरेस्ट्रियलच ॲनिमल्स आहेत, म्हणजे हे पहिले असे आहेत की जे आपण जमिनीवरती पाहू शकतो. नेक्स्ट आहे देअर बॉडी इज कवर्ड बाय ड्राय अँड कॉर्निफाईड स्किन. सो हा शब्द महत्त्वाचा आहे. कॉर्निफाईड स्किन त्यांच्यामध्ये असते. एपिडर्मस स्केल्स और स्क्यूट्स, यांच्यामध्ये स्केल्स असतात किंवा काहींमध्ये स्क्यूट्स असतात. ये डू नॉट हॅव एक्सटर्नल इयर ओपनिंग, यांच्यामध्ये पण एक्सटर्नल कान नाही आहेत. टेम्फॅनमस यांच्यामध्ये कानाचं काम करतं. नेक्स्ट आहे लिम्स वेन प्रेझेंट आर 2 पेअर्स, यांच्यामध्ये पण 4 लिम्स असणार आहेत. हार्ट इज युजली 3 चेंबर्ड, बट क्रोकोडाईल्समध्ये 4 चेंबर्ड असणार आहे. सो हे एक्सेप्शन खूप महत्त्वाचं आहे. युजली हार्ट 3 चेंबर्ड असतं, म्हणजे 2 ऑरिकल्स 1 वेंट्रिकल. बट जर आपण स्पेशली क्रोकोडाईल पाहिलं तर त्यामध्ये 4 चेंबर्ड हार्ट असणार आहे, 2 ऑरिकल 2 वेंट्रिकल. ओके, सो नेक्स्ट आहे रेप्टाईल्स आर पॉयकिलोथम्स, यांच्यामध्ये पण ब्लड जे आहे तर ते कोल्ड असणार आहे, कोल्ड ब्लडेड आहेत. स्नेक्स अँड लिझार्ड्स शेड देअर स्केल्स ॲज स्किन कास्ट. सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं असेल कधीतरी की साप कात टाकतो असं आपण म्हणतो, किंवा पाल पण कात टाकते. कात टाकणं म्हणजे काय, तर ते त्यांची जी काही आउटर स्किन असते की जी आता थोडीशी डेड सेल्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये, तर ती स्किन ते काढून टाकतात. ओके, सो ती स्किन कशी असते, कॉर्निफाईड असते. सो ती स्किन ते लोक काढून टाकतात. सेक्सेस आर सेपरेट, सेक्सेस सेपरेट आहेत. फर्टिलायझेशन इंटरनल आहे. ओव्हीपॅरस आहेत. डेव्हलपमेंट डायरेक्ट आहे, अंड्यातून लगेच बाहेर येतात. सो जसं की लार्वा बिर्वा असलं काही नाही आहे. एक्झाम्पल आहे टर्टल, ज्याला आपण क्लेलॉन म्हणतो. नेक्स्ट आहे टेस्ट्युडो, टोर्टोइज त्याचं कॉमन नेम आहे. ट्री लिझार्ड म्हणजे क्लेमेलॉन, ज्याला आपण म्हणतो की ते काय म्हणतो पण त्याला सरडा म्हणतो आपण त्याला. नेक्स्ट आहे कॅलोट्स म्हणजे गार्डन लिझार्ड. क्रोकोडाईल म्हणजे क्रोकोडायलस म्हणजेच क्रोकोडाईल. एलिगेटर म्हणजे एलिजेटर. नेक्स्ट आहे हेमिडेक्टायलस म्हणजे वॉल लिझार्ड, जी की आपल्या घरामध्ये वगैरे आपण पाहतो. नेक्स्ट आहे पॉयझनस स्नेक आहे नाजा म्हणजे कोब्रा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ब्रँगरस म्हणजे क्रेट. नेक्स्ट आहे विपेरा म्हणजे वायपर. ओके, सो अशा पद्धतीने हे काही एक्झाम्पल्स आणि इथे काही इमॅजेस पण आहेत. सो या ठिकाणी आहेत तुम्हाला क्लॅमेलेलॉन पाहायला मिळत असेल, म्हणजेच सरडा जो की कलर चेंज करतो. क्रोकोडाईल आहे क्रोकोडायलस. क्लेलोन आहे म्हणजे टर्टल. आणि नाजा म्हणजे कोब्रा. ओके, सो नेक्स्ट आहे एव्हिस, ज्यामध्ये सगळे बर्ड्स येणार आहेत. सो द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ एव्हिस आर दी प्रेझेन्स ऑफ फीडर्स अँड मोस्ट ऑफ देम कॅन फ्लाय एक्सेप्ट जे फ्लाइटलेस बर्ड्स असतात. फ्लाइटलेस म्हणजे काय, ते स्वतःचा वेट कॅरी करू शकत नाहीत किंवा ते उडू शकत नाहीत. ओके, कारण त्यांना जमिनीवरती पुरेसं खायला मिळतं. सो त्यांना कधी उडण्याची गरज नाही भासली अन्न वगैरे शोधण्यासाठी. सो ते आळशी झाले आणि त्याच्यामुळे त्यांचे विंग्स जे आहेत ते निघून गेले. सो आता त्यांना फ्लाय करता येत नाही. ओके, सो यामध्ये येणार आहे सगळ्यात पहिल्यांदा ऑस्ट्रिच, आणि याचं अजून एक एक्झाम्पल आहे पेंग्विन. ओके, सो हे फ्लाइटलेस बर्ड्स आहेत. नेक्स्ट आहे दे पजेसेस बिग अँड हॅव स्ट्रीमलाईन बॉडी. यांची बॉडी पण स्ट्रीमलाईन्ड असते, स्पिंडल शेप असते, कात्र्यांना उडायचं आहे म्हणून. ओके, दे पजेसेस बिग, यांच्यामध्ये बिग प्रेझेंट असते, म्हणजे यांच्यामध्ये जॉ मॉडिफाय झालेला आहे कशामध्ये, बिगमध्ये. द 4 लिम्स आर मॉडिफाईड इन टू विंग्स. जे 4 लिम्स आहेत तर ते त्यांचं कन्वर्जन विंग्समध्ये झालेलं आहे. So the hind limbs generally have scales and are modified for walking, swimming or clasping the tree branches. सो झाडांवरती वगैरे पकडून बसण्यासाठी लाईक पॅरोट कसे बसतात त्याप्रमाणे यांच्यामध्ये हाइंड लिम्सचा वापर केला जातो.
स्किन इज ड्राय विदाउट ग्लँड्स, यांच्यामध्ये स्किन ड्राय आहे, कोणतेही ग्लँड्स नाही आहेत, फक्त एक ग्लँड आहे ज्याला आपण ऑइल ग्लँड म्हणतो, जे की तेलच्या खाली वगैरे प्रेझेंट असते, यासाठी की ते त्यामधून तेल काढतात किंवा त्या ग्लँड ते तुम्ही पाहिलं असेल की ते नेहमी चोच त्यांची तेलच्या खाली वगैरे सारखं ते असं करत असतात, तर ते यासाठी की त्यामधून ते तेल घेतात आणि त्यानंतर ते तेल ते विंग्सला वगैरे लावतात, जेव्हा मोस्टली रेनी सीझन वगैरे असतो तेव्हा ते लावतात, कारण हेच की त्या पावसाच्या पाण्याने त्यांचे विंग्स भिजू नयेत आणि त्यांना जड होऊ नयेत त्यांचे विंग्स आणि त्यांना उडता यावं. ओके, कारण पाणी तुम्हाला माहिती आहे की तेलावरती पाणी राहत नाही किंवा ते निघून जातं, सो त्यामुळे ते तेल त्यांच्या विंग्सला वगैरे लावतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एंडोस्केलेटन इज फुल्ली ओसाइट. ओसाइट म्हणजे काय, बोनी आहे, पूर्ण बोन्स आहेत त्याच्यामध्ये. अँड द लॉंग बोन्स आर होलो. होलो म्हणजे काय, त्यांच्यामध्ये काही मटेरियल प्रेझेंट नाही आहे, ते पोकळ आहेत. पोकळ यासाठी आहेत की त्यांचं वजन कमी व्हावं आणि ते उडू शकावेत यासाठी. विथ एअर कॅव्हिटीज, त्याच्यामध्ये एअर कॅव्हिटीज असतात जेणेकरून त्यांचं वजन कमी व्हावं. द डायजेस्टिव्ह ट्रॅक ऑफ बर्ड्स हॅज ॲडिशनल चेंबर्स. क्रॉप आणि गिझार्ड यांच्यामध्ये काय होतं की ते जेव्हा ग्रेन्स वगैरे खातात तेव्हा त्यांना दात वगैरे नाही आहेत चावण्यासाठी, सो त्यांनी खाल्लेले ग्रेन्स त्यांच्या बॉडीमध्ये जाऊन असे ज्याप्रमाणे आपण जात्यावरती दळण दळतो आणि त्याचं पीठ तयार होतं त्याप्रमाणे त्यांच्या बॉडीमध्ये ते थोडं क्रश वगैरे केलं जातं आणि मग ते डायजेस्ट होतं, सो त्यासाठी क्रॉप आणि गिझार्ड प्रेझेंट असतात. नेक्स्ट आहे हार्ट इज कम्प्लिटली 4 चेंबर्ड. दे आर वॉर्म ब्लडेड. सो हे सगळ्यात पहिले आहेत जे वॉर्म ब्लडेड आहेत, जे स्वतःचं टेम्परेचर मेंटेन करू शकतात, आणि यानंतर मॅमेलिया. ओके, सो नेक्स्ट आहे नेक्स्ट आहे दॅट इज दे आर एबल टू मेंटेन देअर बॉडी टेम्परेचर. रेस्पिरेशन इज बाय लंग्स. यांच्यामध्ये रेस्पिरेशन लंग्सने होतं. एअर सॅक्स कनेक्टेड टू लंग्स सप्लिमेंट रेस्पिरेशन. सोबतच यांच्यामध्ये जे एअर सॅक्स आहेत जे की लंग्सलाच कनेक्टेड आहेत, सो ते सप्लिमेंटरी रेस्पिरेशन करायला हेल्प करतात. नेक्स्ट आहे सेक्सेस आर सेपरेट. फर्टिलायझेशन इज इंटरनल. दे आर ओव्हिपॅरस. तुम्हाला माहिती आहे पक्ष्यांची अंडी वगैरे असतात. सो डेव्हलपमेंट इज डायरेक्ट. सो एक्झाम्पल्समध्ये फर्स्ट आहे कॉर्वस म्हणजे क्रो, कलेंबा म्हणजे पिजन, सिटाक्युला म्हणजे आपला पॅरट. नेक्स्ट आहे स्ट्रेटिओ, याचा अर्थ ऑस्ट्रिच. पॅवो म्हणजे पिकॉक. पॅवो नाव लक्षात ठेवा कारण मोस्टली आपल्याला पिकॉक माहिती असतं बट पॅवो माहिती नसतं. नेक्स्ट आहे ॲप्टेनोडाइट्स म्हणजे पिजन आणि निओफ्रोन म्हणजे वल्चर. ओके, सो काही या ठिकाणी डायग्राम्स पण आहेत, ते पण तुम्ही रेफर करू शकता. आता आपण पाहणार आहोत मॅमेलिया. मॅमेलियाचं बेसिक कॅरेक्टरिस्टिक हे आहे की त्यांच्यामध्ये मॅमरी ग्लँड्स प्रेझेंट आहेत आणि त्यामुळेच तो एक वेगळा ग्रुप आहे. दे आर फाउंड इन अ व्हरायटी ऑफ हॅबिटेट्स. पोलर आईसमध्ये पाहायला मिळतात, डेझर्ट्समध्ये आहेत, माउंटन्समध्ये, फॉरेस्ट, सगळ्या ठिकाणी आपल्याला मॅमल्स पाहायला मिळतात. सम ऑफ देम हॅव ॲडॅप्टेड टू फ्लाय ऑर लिव्ह इन वॉटर. जसं की तुम्ही या ठिकाणी बॅट पाहू शकता. बॅट तुम्हाला वाटेल की हे बर्ड आहे का, तर हे उडतं किंवा झाडाला लटकतं वगैरे, पण नाही, ते एक प्रकारचं मॅमलमध्ये येणार आहे का, तर त्यांच्यामध्ये मॅमरी ग्लँड्स असतात म्हणून. ओके, सोबतच ते यंग वन्सला बर्थ पण देतात. नेक्स्ट आहे काही जे आहेत तर ते ॲडॅप्टेड आहेत फॉर फ्लाईंग इन दी स्काय, आणि काही जे आहेत तर ते वॉटरमध्ये राहण्यासाठी ॲडॅप्टेड आहेत. द मोस्ट युनिक मॅमॅलियन कॅरेक्टर इज द प्रेझन्स ऑफ मिल्क प्रोड्युसिंग ग्लँड्स म्हणजेच मॅमरी ग्लँड्स बाय विच द यंग वन्स आर नरिश्ड. दे हॅव 2 पेअर्स ऑफ लिम्स. यांच्यामध्ये 2 पेअर ऑफ लिम्स असतात जे की चालण्यासाठी वगैरे हेल्प करतात, 4 पाय असतात. नेक्स्ट आहे स्विमिंग, फ्लाईंग, या सगळ्यासाठी हेल्प करतात. नेक्स्ट आहे द स्किन ऑफ मॅमल्स इज युनिक इन पजेसिंग हेअर. स्किनवरती हेअर्स वगैरे असतात. एक्सटर्नल इयर्स और पिना आर प्रेझेंट. एक्सटर्नल इयर प्रेझेंट आहे. डिफरंट टाईप्स ऑफ टीथ आर प्रेझेंट इन जॉ. जॉमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दात प्रेझेंट आहेत, 4 प्रकारचे दात असतात. हार्ट इज 4 चेंबर्ड. दे आर होमोथर्मस म्हणजे काय, वॉर्म ब्लडेड आहेत. रेस्पिरेशन इज बाय लंग्स. लंग्सने रेस्पिरेशन करतात. सेक्सेस आर सेपरेट. फर्टिलायझेशन इज इंटरनल. दे आर विविपॅरस विथ फ्यू एक्सेप्शन्स अँड डेव्हलपमेंट इज डायरेक्ट. डेव्हलपमेंट डायरेक्ट होते. विविपॅरस आहेत म्हणजे काय, यंग वन्सला बर्थ देतात. आता याच्यामध्ये यांनी ओव्हिपॅरस आणि विविपॅरस सेपरेट केले. सो तुम्ही जर या ठिकाणी प्लॅटिपस पाहिलं, सो हे आहे या ठिकाणी प्लॅटिपस. सो प्लॅटिपस काय आहे, हे स्पेशली अंडर येतं किंवा एग ले करतं, सो हे ओव्हिपॅरसमध्ये येणार आहे. हे सोडून बरेचसे इतर जे आहेत तर ते विविपॅरस आहेत किंवा यंग वन्सला बर्थ देतात. नेक्स्ट त्याच्यामध्ये फ्लाईंग फॉक्स पण विचारलं जातं बऱ्याचदा. सो फ्लाईंग फॉक्स हे टेरोपस याचं नाव आहे, सायंटिफिक नेम. सो हे पण मॅमल्समध्ये येणार आहे. कंगारू मॅमल्समध्ये येणार आहे. कॅमेलस म्हणजे स्कॅमल, मकाका म्हणजे मंकी, रॅटस म्हणजे रॅट. नेक्स्ट आहे कॅनिस म्हणजे डॉग, फेलिस म्हणजे कॅट, एलॅफ्स म्हणजे एलिफंट. हे सगळे कशामध्ये येणार आहेत, मॅमल्समध्ये. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला एक खूप छान चार्ट मिळतो आहे की ज्यामध्ये सगळे जे फीचर्स आहेत जे पण आपण आत्तापर्यंत पाहिलेले आहेत त्या सगळ्या फीचर्सचा एक छोटासा एक कन्साइज समरी पाहायला मिळते. पोरिफेरामध्ये तुम्ही जर पाहिलं तर सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन असते. सिमेट्री व्हेरियस प्रकारची असते. ते लोक एसिमेट्रिकल पण आहेत आणि काही त्याच्यामध्ये बायोलॅटरली सिमेट्रिकल पण आहेत.
सिलोम याच्यामध्ये ॲबसेंट आहे, सेगमेंटेशन पण ॲबसेंट आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम प्रेझेंट नाही आहे, एकतर ते फक्त वॉटर कॅनल सिस्टीम त्यांच्यामध्ये प्रेझेंट असते. नेक्स्ट आहे सर्क्युलेटरी सिस्टीम ॲबसेंट आहे, रेस्पिरेशन पण ॲबसेंट आहे. फीचर्स हे आहेत की त्यांच्या बॉडीमध्ये पोर्स प्रेझेंट असतात की त्यामुळे त्याला आपण पोरिफेरा असं म्हणतो. नेक्स्ट आहे सिलेंडेराटा किंवा निडारिया. टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे, सिमेट्री रेडियल आहे. सिलोम यामध्ये ॲबसेंट आहे, सेगमेंटेशन ॲबसेंट आहे, डायजेशन इनकम्प्लीट आहे, सर्क्युलेटरी आणि रेस्पिरेटरी सिस्टीम ॲबसेंट आहे. सगळ्यात महत्त्वाचं यांच्यामध्ये निडोब्लास्ट प्रेझेंट असतात फॉर प्रोटेक्शन. ओके. नेक्स्ट आहे टेनोफोरा. टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन रेडियल आहेत, सिलोम ॲबसेंट आहे, सेगमेंटेशन ॲबसेंट आहे, इनकम्प्लीट डायजेशन, सर्क्युलेशन, रेस्पिरेशन सगळं काही ॲबसेंट आहे. कॉम्प्लेट्स यामध्ये असतात लोकोमोशनसाठी. ओके. सो बेसिकली या दोघांचे काही कॅरेक्टर्स सेम आहेत पण काही डिफरन्सेस देखील आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेनोफोरामध्ये निडोब्लास्ट येत नाही म्हणून हा सेपरेट ग्रुप आहे. प्लॅटीहेल्मिंथसमध्ये ऑर्गन आणि ऑर्गन सिस्टम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे, बायोलॅटरली सिमेट्रिकल, सिलोम ॲबसेंट आहे, सेगमेंटेशन ॲबसेंट आहे, डायजेस्टिव्ह सिस्टम इनकम्प्लीट आहे, रेस्पिरेशन सर्क्युलेशन ॲबसेंट आहे, बॉडी फ्लॅट आहे आणि सकर्स प्रेझेंट असतात. बेसिकली हे पॅरासाइट्स वगैरे येतात. नेक्स्ट आहे ॲस्केलमेंथस. त्यांच्यामध्ये ऑर्गन सिस्टम ऑफ ऑर्गनायझेशन बायलॅटरल सिमेट्री आहे, सिडोसिलोमेट आहेत म्हणजे यांच्यामध्ये फॉल्स बॉडी कॅव्हिटी आहे, सेगमेंटेशन ॲबसेंट आहे, डायजेस्टिव्ह सिस्टम कंप्लीट आहे, सर्क्युलेशन रेस्पिरेशन हे ॲबसेंट आहे. कॅरेक्टर हे आहे की वॉर्म शेप्ड आहेत, इलॉंगेटेड आहेत, सिलेंड्रिकल शेप पण म्हणू शकतो आपण. नेक्स्ट आहे ॲनिलिडा. ऑर्गन सिस्टम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन बायलॅटरली सिमेट्रिकल आहेत, सिलोमेट आहेत, यांच्यामध्ये सेगमेंटेशन पण प्रेझेंट आहे, हे पण सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टर आहे. डायजेस्टिव्ह सिस्टम कंप्लीट आहे, यांच्यामध्ये सर्क्युलेशन प्रेझेंट आहे बट रेस्पिरेशन ॲबसेंट आहे, बॉडी सेगमेंट्स आहेत आणि रिंग लाईक स्ट्रक्चर असल्यामुळे आपण त्याला ॲनिलिडा म्हणतो. नेक्स्ट आहे अर्थ्रोपोडा. अर्थ्रोपोडामध्ये ऑर्गन सिस्टम लेवल आहे, बायलॅटरली सिमेट्रिकल आहे, सिलोमेट यामध्ये प्रेझेंट आहे म्हणजे बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे, सेगमेंटेशन प्रेझेंट आहे, डायजेस्टिव्ह सिस्टम कंप्लीट आहे, सर्क्युलेशन प्रेझेंट आहे आणि रेस्पिरेशन पण प्रेझेंट आहे. सो तुम्ही रेस्पिरेशन लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट आहे एक्झोस्केलेटन आहे, क्युटिकलने बनलेलं आहे, जॉईंटेड ॲपेंडेजेस आहेत. मॉलिस्कामध्ये जर पाहिलं तर ऑर्गन सिस्टम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन रेडियल सिमेट्री, सिलोमेट आहेत. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर सेगमेंटेशन ॲबसेंट आहे, कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन प्रेझेंट आहे, वॉटर वॉस्क्युलर सिस्टीम आहे आणि रेडियल सिमेट्री. हेमिकॉर्डाटामध्ये ऑर्गन सिस्टम लेवल आहे, बायलॅटरली सिमेट्रिकल आहे, सिलोमेट आहे, सेगमेंटेशन ॲबसेंट आहे, कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, सर्क्युलेशन रेस्पिरेशन प्रेझेंट आहे, वर्म लाईक आहे, प्रोबोस्किस यामध्ये प्रेझेंट असतं, कॉलर प्रेझेंट असतं आणि नेक्स्ट आहे ते म्हणजे ट्रंक. ओके. त्यानंतर आहे कॉर्डेट्समध्ये ऑर्गन सिस्टम लेवल ऑर्गनायझेशन आहे, बायलॅटरल सिमेट्रिकल, सिलोमेट आहे, यांच्यामध्ये सेगमेंटेशन प्रेझेंट आहे, वर्टेब्रल कॉलममध्ये वगैरे सेगमेंटेशन होतं. नेक्स्ट आहे यांच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टम कंप्लीट आहे, रेस्पिरेशन सर्क्युलेशन सगळं प्रेझेंट आहे, नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे, डोर्सल नर्व कॉर्ड आहे जे की होलो आहे, गिल स्लिट्स आहेत, सोबतच लिम्स पण आहेत, फिन्स पण आहेत. ओके. सो हे सगळं होतं ॲनिमल किंगडमबद्दल. नेक्स्ट आहे या ठिकाणी समरी. जेही आत्तापर्यंत आपण या चॅप्टरमध्ये पाहिले ते सगळं या समरीमध्ये आहे. समरी नक्की रीड करा, तुम्ही स्वतःहून रीड करू शकता, खूप महत्त्वाची आहे. याच्यावरून आधारित पण बरेचसे MCQs विचारले जाऊ शकतात. सो तुम्ही याचं स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि आय होप की तुम्ही आधीचा पार्ट पाहिला असेल. बाय, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.